राजधानी मुंबईच्या वेशीवर असलेलं पडघ्यातील बोरवली हे गाव तसं शांत. लोकसंख्या अंदाजे 4-5 हजार. पारंपरिक पद्धतीनं शेती करून कुटुंबाचं पोट भरायचं. तसंच लहान मोठे व्यवसाय करीत संसाराचा गाडा हाकायचा. यातच तिथला सामान्य माणूस गुंतलेला, कोणाच्याही अध्यात्मध्यात नसलेला. पडघा बोरवली हे गाव आता दहशतवाद्यांचा अड्डा बनू लागला आहे. पुण्यातील इसिस मॉड्यूल कनेक्शन प्रकरणी NIA ने 4 महिन्यांपूर्वी पडघ्यातून 6 पैकी 4 दहशतवाद्यांना अटक केलं होतं. आणि तेव्हापासून गुण्यागोविंदानं नांदत असलेल्या या गावात नवा सिरिया बनवण्याचा डाव दहशतवाद्यांकडून आखला जात होता. त्यासाठी छुप्या मार्गाने तयारीही सुरू होती. मात्र NIA ने दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्याने हा डाव उधळला गेला आहे. ती म्हणजे इस्लामिक स्टेट दहशतवादी कटाप्रकरणी NIA पथकाने दिनांक 9 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील 44 ठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रातील पुणे, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर आणि मीरा भाईंदर येथे छापे टाकण्यात आले आहेत. तसंच पडघा येथील हे इसिसचे महाराष्ट्र मॉडेल असून याचा सूत्रधार मुंबई हल्ल्यातील आरोपी साकीब नाचन असल्याचंही या छापेमारीतून उघडकीस आलं. त्यामुळेच इसिसचे महाराष्ट्र मॉडेल काय आहे, महाराष्ट्रातील पडघा या गावात नेमकं काय घडलं, NIAच्या छापेमारीतून कोणत्या आरोपींना अटक झाली आहे, याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली दिनांक 3 जुलै 2023 रोजी. त्या दिवशी जुल्फिकार बडोदेवाला या इसिसच्या महाराष्ट्र मॉड्यूलचा सूत्रधार असणाऱ्या आरोपीला बोरवलीतून अटक करण्यात आली. तसंच त्यावेळी जुल्फिकार बडोदेवाला याच्यासह सार्जिल शेख, अकीब नाचन, सामिल नाचन यांनाही अटक करण्यात आली होती. त्यामुळे गेली काही वर्ष पडघा बोरवली हे शांत समजलं जाणारं गाव अचानक चर्चेत आलं. पूर्वी या गावात सिमी या मुस्लिम दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल कार्यरत होते. त्यामुळे पडघा बोरवली हे गाव त्यांचं प्रमुख केंद्र मानलं जायचं, असा संदर्भ संजय भोईर आपल्या एका लेखात देतात. त्यानंतर वारंवार वेगवेगळ्या कटांमध्ये इथल्या नागरिकांची नावं येऊ लागली. ह्याच गावात मुंबईत 2002 आणि 2003 मध्ये झालेल्या 3 बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार असणारा साकीब नाचन देखील राहत होता. मात्र काही वर्षांपूर्वी साकीबची जामिनावर सुटका झाली आणि या ग्रामीण भागात पुन्हा एकदा दहशतवादी कृत्यांनी डोकं वर काढलं. याच साकीबवर 12 देशविघातक गुन्हे दाखल झाले आहेत. बरं, साकीबचा हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे यावेळच्या छापेमारीतही NIAने केलेल्या छापेमारीत 15 जणांना अटक केली आहे. त्यातील मुख्य आरोपी म्हणून साकीब नाचनलाही अटक करण्यात आली. साकीब नाचनवर भारतात इसिस नेटवर्क तयार करण्याचा आणि इतर कट्टरपंथींसोबत दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. त्याने महाराष्ट्रातील पडघा या गावाला अल शाम म्हणजेच इस्लामिक स्टेट म्हणून घोषित केलं होतं. आता पडघा बुरवलीत हे दहशतवादी कृत्य कशा प्रकारे घडवून आणलं जातं हे जाणून घेऊ. 9 डिसेंबरच्या रात्री 3 वाजता पोलिसांच्या 20 गाड्या अचानक पडघा बोरवली या गावात दाखल झाल्या. या गाड्यांमध्ये 400 पोलीस होते. त्याच वेळी NIAच्या लोकांनी गावात घुसून एकेका घराचा तपास घ्यायला सुरुवात केली. यावेळी घरातील कपाट, बेड, लॉकर सर्व तोडण्यात आलं. जवळजवळ 50 घरांच्या तपासानंतर 15 संशयितांना पकडण्यात आलं. यात मोहरक्या साकीब नाचन, हसीब जुबेर मुल्ला, त्याचबरोबर काशिफ अब्दुल सत्तार बलेर, सेफ अतिक नाचन, रेहान अशफाक सुसे, शवक सफीक दिवकर, फिरोड दस्तीगर, कुवारी, आदिल इलियास खोत या आरोपींना अटक करण्यात आली. मुळात पडघा बोरवलीत सिरियाच्या भूमीत लागू होणारे सर्व शरीयत कायदे गावात देखील लागू करता येतील असा कट्टरपंथींचा विचार होता. या गावाला पवित्र ठिकाण असं दहशतवादी संबोधतात. सिरियाप्रमाणे इथेही शुद्ध इस्लाम धर्माचा अभ्यास केला जाऊ शकतो. त्याच्या आडून दहशतवादी कृत्य करणं सोपं होईल असं वाटल्याने येथील तरुणांची माथी भडकवण्यात आली. प्रत्येकाला सिरियाला जाणं शक्य नसल्याने सिरियाप्रमाणेच पडघा बोरवली सारख्या भागात देखील दहशतवादी अड्डा बनवण्याचा डाव होता, हे तपासात निष्पन्न झालं आहे. या तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी 68 लाख रुपयांची रोकड, एक पिस्तूल, 2 एअरगन, 10 मॅगझिन, 8 तलवारी, 51 हमास देशाचे ध्वज, त्याचबरोबर 38 मोबाईल फोन आणि 2 लॅपटॉप जप्त केले आहेत. त्यामुळे पडघा बोरवली हा मुस्लिम बहुल परिसर आहे. गेल्या काही वर्षातील तेथील घटना लक्षात घेता ही कारवाई गोपनीय पद्धतीनं पार पडणं हे मोठं आव्हान मानलं जात होतं.
यासाठी एनआयएने महाराष्ट्र पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाची म्हणजेच एटीएसची मदत घेतली. या तपासानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की यापूर्वी कट्टरपंथी तरुणांना सिरिया आणि इराकमध्ये जाऊन ISI मध्ये सामील होण्यासाठी फसवत, मात्र या टोळीनं भारतातच तरुणांना जिहाद, खिलाफत आणि दहशतवादी हल्ल्याचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती. दहशतवादी हल्ल्यादरम्यान भारतातील जातीय सलोखा बिघडवणं आणि शेवटी देशाविरुद्ध युद्ध घोषित करणं हा या टोळीचा उद्देश होता. मात्र इसिसच्या या टोळीनं तरुणांना खलिफा म्हणून निष्ठेची शपथ घ्यायला लावली का आणि किती तरुण पडघा गावात येऊन या टोळीचे भाग बनले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तर या एनआयएच्या छाप्यामुळे महाराष्ट्रावरील किंबहुना देशावरचं संकट काही काळ का होईना टळलेलं आहे. परंतु पडघ्याप्रमाणे अजून किती गावं आहेत जे इस्लामिक स्टेट म्हणून अशा पद्धतीनं दहशतवादी कारवायांना सहकार्य करत असतील हे जाणून घेणं आणि हे उघडकीस येणं फार गरजेचं आहे. पण सक्षम पोलीस यंत्रणा आणि एनआयएचं पथक हे नक्कीच शोधून काढतील. तरी या प्रकरणी आपल्या गावात, आपल्या परिसरात किंवा आपण राहत असलेल्या शहरात किंवा भागात अशी काही संशयास्पद हालचाल आढळून आली तर त्याबद्दलची माहिती आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला नक्की द्या, जेणेकरून अशा दहशतवादी कारवायांना आळा बसेल. तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आणि सावधान राहा, सतर्क राहा. धन्यवाद.